हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्ता या विषयामधील आकृत्यांचा क्रम पूर्ण करणे किंवा याला आकृत्यांची मालिका पूर्ण करा या प्रकारचे प्रश्न आपण या भागामध्ये पाहणार आहोत. नवोदय विद्यालयासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये आकृती किंवा चिन्ह याच्यामध्ये बदल होत असतो. ही आकृती किंवा आकृतीमधील चिन्ह घड्याळाच्या दिशेने म्हणजे घटीवर किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे प्रतिघटीवर अशी फिरत असतात किंवा सरकत असतात. काही वेळा पहिली आकृती आणि तिसरी आकृती याचा संबंध असतो, तसा दुसरी आकृती आणि चौथी आकृती याचाही संबंध असू शकतो. काही वेळा सरळ रेषेत जर चिन्ह असतील तर ही सरळ रेषेतली चिन्ह पुढील चिन्ह पाठीमागे जातं, अशी चिन्ह डावीकडे किंवा उजवीकडे अशी सरकत असतात. पुढील चिन्ह मागे जातं, मागील चिन्ह पुढं पुढं सरकत जातात. अशा पद्धतीनं या चिन्हांमध्ये बदल होत असतो किंवा चिन्हांची संख्या वाढत जात असते. एक एकनी संख्या वाढत जात असते, रेषांची संख्या एक एकने वाढत जात असते किंवा चिन्हांची संख्या कमी कमी होत जात असते. ती घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होत असतो. या बदलाचा अभ्यास करून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो. पहा, या आकृतीमध्ये मालिका पूर्ण करताना पहा की पहिल्या आकृतीमधनं दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झाला हा समजून घ्यायचा असतो. पहा, पहिल्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला वरती गोल आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये तो उजव्या बाजूला वर गेला, तिसऱ्या आकृतीमध्ये तो उजव्या बाजूला खाली गेला. पहा, मी तिथं रंगवतो. पहिल्या आकृतीमध्ये तो डाव्या बाजूला वर आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये तो उजव्या बाजूला वर आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये तो उजव्या बाजूला खाली, म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये तो कुठे येणार आहे? डाव्या बाजूला खाली येणार आहे. याच्यावरून पर्याय कोणते कट होतील? याच्यावरून पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 कट होईल. आता जेव्हा दोन पर्याय कट होतात, उत्तराजवळ लगेच पोहोचण्यासाठी यांच्यामध्ये काय साम्य आहे किंवा यांच्यामध्ये काय फरक आहे तेवढं पाहायचं. आता त्रिकोणाची चिन्ह सारखीच आहे, भरलेला टिंब सारखाच आहे, गोलाचं चिन्ह सारखंच आहे, उलटा त्रिकोण सारखाच आहे. मग फरक कुठं आहे? तर आतील या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे, या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह आहे. मग तेवढंच पाहायचं. मग पहा बरं, पहिल्या प्रश्न आकृतीमध्ये या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये गुणिलेचं आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये अधिकचं आहे, म्हणजे या ठिकाणी कोणतं पाहिजे? गुणिलेचं. आणि उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही जर गेला तर कमी वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हे प्रश्न सोडवता येतात. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न माझ्या अगोदर तुम्ही सोडवून तयार राहायचं आणि त्याचं स्पष्टीकरण आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित करेक्ट आली पाहिजे. पहा, पुढील आकृतीमध्ये या ठिकाणी चिन्हाकडे लक्ष द्या किंवा आपल्या एका गोष्टी एका वेळेस फक्त एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं. काय होते? पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी टोपी आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी टोपी आली, तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी टोपी आली, चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी टोपी. त्याच्यावरून कोणता पर्याय कट होतो का? कोणताही पर्याय कट होत नाही. आता दुसरं पहा की पहिल्या आकृतीमध्ये अधिकचं चिन्ह या ठिकाणी आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये अधिकचं चिन्ह या ठिकाणी आलं, म्हणजे ते घड्याळाच्या दिशेने पुढे सरकते. तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये कुठे येणार? या ठिकाणी, म्हणजे उजव्या बाजूला येणार. त्याच्यावरून कोणते पर्याय कट होतील? पर्याय क्रमांक 3 कट होईल, पर्याय क्रमांक 4 देखील कट होईल, तर ते मध्ये आहे. आता पहा, 1 आणि 2 पर्याय राहिलेले आहेत. आता याच्यामध्ये काय होते पहा, याच्यामध्ये काय फरक आहे? तर इथं गोलाचं याच्यावरती पहिल्या पर्यायात 3 गोल आहेत, दुसऱ्या पर्यायात एकच गोल आहे. मग पहा बरं इथे काय होतंय? गोलावरती लक्ष द्या, गोलावरती फक्त लक्ष द्यायचं. आता बाकीच्या गोष्टी नाहीत पाहिजे. एका वेळेस एक आणि एकच गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची. पहा, पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी गोल आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये हा गोल उजव्या बाजूला या ठिकाणी गेला, तिसऱ्या आकृतीमध्ये वरती या ठिकाणी गेला,
म्हणजे गोल कसा फिरतोय, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये गोल कुठं पाहिजे, या ठिकाणी. मग तो कोणत्या आकृतीमध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण जर समजून घेतलं तर आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजते आणि एका वेळी फक्त एक आणि एकच गोष्ट पाहिली की आपल्याला अडचण येत नाही. आता चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये देखील एका गोष्टीवरती खूप चिन्ह आहेत, पण आपण बघायचं एकच गोष्ट. कोणती एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला आवडेल त्या. ते आपण या ठिकाणी जर त्रिकोणावरती लक्ष केंद्रित केलं की त्रिकोण हा या ठिकाणी आहे, तो त्रिकोण दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेला म्हणजे तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किती सरकला, एक घर सोडून सरकला. साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या अंशातून घड्याळाच्या अंशात म्हणलं तर 90 अंशामध्ये सरकलं. दुसऱ्या आकृतीमधनं तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा एक घर सोडून या ठिकाणी आला. म्हणजे तिसऱ्या आकृतीमधनं चौथ्या आकृतीमध्ये एक घर सोडून या ठिकाणी यायला पाहिजे. या ठिकाणी मोकळा त्रिकोण, या ठिकाणी मोकळा त्रिकोण कोणत्या पर्यायामध्ये आहे, तो फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणजे केवळ एका गोष्टीवरनं आपण उत्तराजवळ पोहोचू शकतो. आणि जेव्हा एकावरनं उत्तर निघतं तेव्हा आपल्याला अजून एखाद्या गोष्टीचा पाहणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी आपले मार्क जाऊ शकतात. एक प्रश्न आपल्याला 1.25 मार्काला असतो, 80 प्रश्न आहेत 100 मार्काचे. एक प्रश्न म्हणलं तरी आपल्याला गुणवत्ता तिथून बाहेर काढू शकतो. मग तेव्हा ते बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. आता चौकोन पाहूया आपण. भरलेला चौकोन मोकळा चौकोन पहा. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये एक सोडून या ठिकाणी गेला, तिसऱ्या आकृतीमध्ये पहा चौकोन, पहिल्या आकृतीमध्ये मोकळा चौकोन, मोकळ्या चौकोनाकडे आपण लक्ष देतोय, भरलेल्या नाही. पहिल्या आकृतीमध्ये इथे होता, तो दुसऱ्या आकृतीत या ठिकाणी गेला, तिसऱ्या आकृतीमध्ये एक सोडून या ठिकाणी गेला, म्हणजे चौथ्या आकृतीत एक सोडून या ठिकाणी जायला पाहिजे. त्याच्यावरून येतोय का उत्तर 3 काढलेलंच फक्त चेक करायचं, येऊ बरोबर येत आहे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. अगदी व्यवस्थित शांतपणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. अगदी सगळं पाहायचं नाही, एका वेळेस एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं की आपल्याला सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित समजतात. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये काय झालेलं आहे पहा. पुढील प्रश्नामध्ये प्रश्न बारकाईने जरा पहा. प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी 2 आकृत्या आहेत. आता या 2 आकृत्या कशा पद्धतीने आहेत पहा. की पहिल्या आकृतीमध्ये थोडंसं मी काय झालेलं आहे पहा. पहिल्या आकृतीमध्ये एका गोल याच्यावर लक्ष केंद्रित करूया आपण. गोल आहे, त्याच्या मागे रेष आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये ती काय झालं, वरती गेलेलं आहे आणि मागे एक रेष वाढलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये ती खाली आलेलं आहे, मागे अजून एक रेष वाढलेली. चौथ्या आकृतीमध्ये ते वरती जाणार आहे आणि त्याच्या मागे अजून एक रेष वाढेल, जी या पद्धतीनं पाहिजे. हे कोणत्या आकृतीमध्ये आहे, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आता हे त्याच्यावरून पाहिलं. आता दुसरं आपण त्याला हे लावूया, दुसरी गोष्ट पाहूया. दुसऱ्या याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये काय बदल झाला. रेष आहे, तिथे चौकोन आहे, वरती आहे, ते काय झालं पहा, खाली गेलं, त्याने दिशा बदलली आणि त्याचा बाण झाला. ओके. पुन्हा काय झालं, खालीमध्ये पुन्हा ते वरून पहिल्यांदा वर होतं, खाली आलं, पुन्हा ते वर गेलं आणि त्याच्यामध्ये एका त्रिकोणात अजून एक त्रिकोण आला. म्हणजे बाणाचं जे टोक आहे त्यात अजून एक टोक आलं. आता चौथ्या ह्याच्यामध्ये काय होणार आहे, खाली येणार आहे, बाणाचं टोक इकडे असणार आहे आणि काय होणार आहे तिथे पहा, एक पाठीमागे त्याच्या चौकोनच आहे आणि पुढे त्याच्यामध्ये अजून एक त्रिकोण येईल. अजून एक त्रिकोण म्हणजे 3 त्रिकोण पाहिजे. ते कोणत्या आकृतीमध्ये, 4 मध्ये आहे. बारकाईने जरा हे करून पाहावं लागतं. ओके. मी या पद्धतीनं पर्याय कट पद्धत वापरली की आपल्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर पर्याय कट करता येतात आणि उत्तरापर्यंत पोहोचता येतं. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला
मालिका तयार करायची आहे. एका वेळेस एका गोष्टीकडे लक्ष द्या. अहो आपण पहिल्या आकृतीमध्ये इथे एक गोल आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये इथे 2 गोल झाले, तिसऱ्या आकृतीमध्ये 3 झाले आणि चौथ्या आकृतीत 4 पाहिजे. 4 गोल. याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरा. याच्यामध्ये 3 गोल आहेत, पर्याय कट होईल. आता याच्यामधले गोल मोजा व्यवस्थित. याच्यामध्ये पहिल्याला याच्यामध्ये 4 गोल आहेत, याच्यामध्येही 4 गोल आहेत, यामध्ये देखील 4 गोल आहेत. म्हणजे आता पर्याय कट फक्त 2 पर्याय कट झाला. आता जी घंटी आहे लोंबणारी, या घंटीवरती लक्ष केंद्रित करा. पहिल्या आकृतीमध्ये ती वरती आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेली म्हणजे कशी फिरले, घड्याळाच्या दिशेने फिरली. तिसऱ्या आकृतीमध्ये ती या ठिकाणी गेली म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये ती इथे पुन्हा घड्याळाच्या दिशेने फिरली म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये ती पुन्हा घड्याळाच्या दिशेने फिरेल. कुठनं असणार आहे, वरून घंटी असणार आहे. मग वरून घंटी कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला प्रश्नांना सामोरं जावं लागतं. चला पुढील प्रश्न घ्या सोडवायला. पुढील प्रश्न सोडवा. चला पहा, बाहेरील बाह्य संपूर्ण ढोबळमानाने आकृती पाहिली तर पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये पंचकोन आहे म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला षटकोन येणार आहे. षटकोनावरनं कोणता पर्याय कट होतो का, सगळे षटकोन अशाच पद्धतीनं बाजू उभे आहेत. एखादा नाही बाबा असा जरी षटकोन असता तरी आपल्याला काही अडचण नव्हती ती. षटकोन सगळे कोणावरती उभे असणारे षटकोन आहे. आता रंगवलेला भाग पहा. पहिल्या आकृतीमध्ये डावा भाग रंगवलेला आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये उजवा भाग, रेषा तिरक्या आहेत हे पण लक्षात घ्या. तिसऱ्या आकृतीमध्ये डावा भाग रंगवलेला म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये काय असणार आहे, उजवा भाग रंगवलेला आणि रेषा तिरक्या पाहिजे. मग पहिल्या आकृतीमध्ये डावा रंगवला म्हणून हा पर्याय कट, तिसऱ्या आकृतीमध्ये वरचा रंगवला म्हणून हा पर्याय कट, चौथ्या आकृतीमध्ये खालचा रंगवला म्हणून पर्याय कट. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. म्हणजे या पद्धतीनं आपण प्रत्येक प्रश्नाला सामोरं गेलं पाहिजे, प्रत्येक प्रश्नाकडे आपण बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. चला पुढील प्रश्न घ्या सोडवायला. पुढील प्रश्न दिसतोय आपल्याला व्यवस्थित, ओके. चला उत्तर तयार पाहिजे माझ्या अगोदर तुमचं. आता या ठिकाणी पाहताना एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. जो बाण आहे या बाणावरती लक्ष केंद्रित करूया आपण. आता या ठिकाणचा हा बाण पहा, जो डाव्या बाजूला फडकतो, फक्त आणि फक्त त्या बाणावर लक्ष केंद्रित करायचं. पहिल्या आकृतीमध्ये तो 45 अंशामध्ये कललेला आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये तो उभा झालेला आहे म्हणजे काय झालं आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 45 अंशामध्ये तो फिरलेला आहे. पुन्हा तिथून पहा तो पुन्हा तिरका झालेला आहे म्हणजे पहा मी ते बाण काढून दाखवतो की कशा पद्धतीनं होतं आहे ते पहा. पहिल्या आकृतीमध्ये तो बाण या पद्धतीनं होता तिरका, दुसऱ्या आकृतीमध्ये तो उभा झाला, तिसऱ्या आकृतीमध्ये तो पुन्हा 45 अंशामध्ये फिरलेला आहे, चौथ्या आकृतीमध्ये अजून 45 अंशात फिरला तर तो कसा होणार आहे, या ठिकाणी अशा पद्धतीनं होणार आहे. मग या बाणावरून पहा तो कोणत्या बाजूला फडकतोय, डाव्या बाजूला. याच्यावरून कोणता पर्याय कट होईल, याच्यावरून पहिला पर्याय कट होईल, दुसरा पर्याय कट होईल, तिसरा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. आता हे पहिल्या बाणावरनं पाहिलं, दुसऱ्या बाणावरून पाहिलं तरी दुसऱ्या बाणावरनं पाहूया आपण. दुसऱ्या बाणामध्ये काय, तो या बाजूला कललेला आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये तो उभा झालेला आहे म्हणजे तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा तो या बाजूला कललेला आहे म्हणजे तो इथे 45 अंशात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरकतो म्हणल्यानंतर तो चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी असा कललेला असणार आहे. मग याच्यावर नाही पाहिलं तरी पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. आतील रेषा पाहिल्या, याच्यामध्ये एकही रेष नाही झेंड्यामध्ये. आता या ठिकाणी काय झालं आहे, इथे एक रेषा आलेली आहे, या ठिकाणी एक रेषा आलेली आहे, या ठिकाणी 2 रेषा आलेल्या आहेत म्हणजे 3 रेषा पाहिजेत.
मग 3 रेषा, आता या रेषा देखील 45 अंशामध्ये फिरतात. पहिल्या आकृतीमध्ये आडवी रेष होती, दुसऱ्या आकृतीमध्ये अशा तिरक्या झालेत, तिसऱ्या आकृतीमध्ये त्या या पद्धतीनं पाहिजे. ते पर्याय क्रमांक 4मध्ये जुळत आहे. ओके, लक्षात येतं आहे का? पहा, लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. चला पुढील प्रश्न पुढे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा, सोडवा प्रश्न माझ्या अगोदर आणि माझं स्पष्टीकरण समजून घ्या. तुम्ही हे सोडवलं पाहिजे. तुमच्या पुढे मी प्रश्न देतो आहे. पहा, यामधल्या त्रिकोणाकडे ढोबळ मानाने एका आणि एका गोष्टीकडे पहा. तो त्रिकोण कसा फिरतोय तो समजून घ्या. तो त्रिकोण ज्या पद्धतीनं फिरतोय त्याच्यावरून पर्याय कट करा. नंतर त्यातील टिंब पहा, त्यातील भरलेला भाग पहा आणि त्याच्यानुसार आपली उत्तरं बनवत चला. पहा, पहिल्या आकृतीमधला जो त्रिकोण आहे त्याचा पाया जो आहे तो पाया या ठिकाणी खाली आहे, या ठिकाणी खाली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये जो त्रिकोण आहे त्याचा पाया डाव्या बाजूच्या चौकोनाच्या रेषेवरती आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये तो पाया वरच्या बाजूला आहे. मी चौथ्या आकृतीमध्ये तो पाया उजव्या बाजूला होणार आहे. याच्यावरून कोणता पर्याय कट होतो का? कोणताही पर्याय कट होत नाही. आता रंगवलेला भाग पहा. रंगवलेला भाग कोणत्या कोपऱ्यावरती येतोय? पहिल्यांदा आलेला आहे तो उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यावर. दुसऱ्या आकृतीमध्ये आलेला आहे तो, एका आकृतीवरती बघितलं म्हणजे ते व्यवस्थित समजतं. लक्षात ठेवा, सगळ्या आकृतीमध्ये फिरवत जायचं नाही. ते पहिल्या आकृतीमध्ये उजव्या बाजूचा खालच्या भागावरती रंगवलेला त्रिकोण आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला खालच्या बाजूला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये तो डाव्या बाजूला वरती आहे. म्हणजे हा देखील रंगवलेला तो भाग आहे तो फिरतो आहे घड्याळाच्या दिशेने. म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये तो रंगवलेला भाग या ठिकाणी यायला पाहिजे. या ठिकाणी यायला पाहिजे म्हणजे तो या ठिकाणी यायला पाहिजे. याच्यावरून कोणता पर्याय कट होईल? 2 नंबरचा पर्याय कट होईल. 4 नंबरचा पर्याय कट होईल. आता 1 नंबर आणि 3 नंबर यांच्यामध्ये फरक काय आहे तो शोधा. यांच्यामधला फरक काय? तर याच्यामध्ये फरक आहे तो बारीक छोटा जो टिंब आहे याच्यामुळे. मग तो टिंबाकडे लक्ष द्यायचं. आता हा टिंब कुठे आहे? पहिल्या आकृतीमध्ये हा टिंब डाव्या बाजूला इथे खाली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला वर आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला वर आहे. म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये तो कुठे येणार आहे? उजव्या बाजूला खाली. उजव्या बाजूला खाली टिंब तो कोणत्यामध्ये? 1 मध्ये आहे का 3 मध्ये आहे? तर 1 मध्ये आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. म्हणजे हे अगदी व्यवस्थित समजून घेत चला. चला पुढील प्रश्न घ्या सोडवायला. माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे. स्पष्टीकरण आपल्याला पाहायचं आहे. स्पष्टीकरण मी समजून देतो आहे. व्यवस्थित समजतं आहे का पहा. तुमच्या जर काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये टाका. चला पुढील प्रश्न पहा. खूप याच्यामध्ये आकृत्या आहेत, रेषा आहेत, भरलेला गोल आहे, मोकळा गोल आहे. एका वेळ पाहायचं एकच गोष्ट. पाहू आपण मोकळा गोल. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे मोकळा गोल. दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे मोकळा गोल. तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे मोकळा गोल. म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी येणारे मोकळा गोल. याच्यावरून कोणकोणते पर्याय कट होतील? पर्याय क्रमांक 2 पहा. पर्याय क्रमांक 1 कट होईल. पर्याय क्रमांक 3 कट होईल. 2 आणि 4 आहे. ज्या ठिकाणी आपल्याला गोल पाहिजे त्या ठिकाणी आहे. मग आता 2 आणि 4 मध्ये जेव्हा आपण 1 आणि 3 कट केले तेव्हा काय बघणं गरजेचं आहे? हे उत्तरापर्यंत लगेच पोहोचण्यासाठी यांच्यामधला फरक शोधायचा. काय फरक आहे पहा. उभ्या रेषेमध्ये पाहिलं तर या ठिकाणी उभी रेषा आहे. या 2 आणि 4 मध्ये बघायला उभी रेषा दोन्ही आहे. म्हणजे उभी रेषा बघून चालेल का? नाही. या ठिकाणी भरलेला टिंब गोल आहे, इथे भरलेला गोल आहे, हे पाहून चालेल का? नाही. या ठिकाणी उभी रेषा, या ठिकाणी उभी रेषा बघून चालेल का? नाही. मी आत फरक काय आहे? तर आतमध्ये या ठिकाणी चौकोन आहे आणि या ठिकाणी षटकोन आहे. मग आपल्याला काय असायला हवं? चौकोन हवा असायला हवा का षटकोन असायला हवा? मग पहा बरं. पहिल्या आकृतीमध्ये कोणता कोण आहे? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे सप्तकोन आहे.
दुसऱ्या आकृतीमध्ये 1 2 3 4 5 6 षटकोन आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये 1 2 3 4 5 पंचकोन आहे. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे, चौकोन पाहिजे. मग तो या पद्धतीनं असेल किंवा या पद्धतीनं असेल. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. पहा व्यवस्थित समजतंय का? काय अडचण असेल मला कमेंट्समध्ये टाकत चला. ओके, चला पुढील प्रश्न घ्या सोडवायला. माझ्या अगोदर तुमचा सोडवून झालेला असला पाहिजे. चला पुढील प्रश्नाकडे वळा. पुढील प्रश्नामध्ये काय होते पहा. पुढील प्रश्नामध्ये जे फूल आहे या फुलामध्ये पहिल्यांदा पहा कोणता भाग या ठिकाणच्या 2 रेषा कमी झालेल्या आहे. पहिल्या आकृतीमध्ये या 2 रेषा कमी झाल्या. दुसऱ्या आकृती पहिल्या आकृती म्हणजे पहिली आकृती पूर्ण होती. दुसऱ्या आकृतीमध्ये 2 रेषा कमी झाल्या. तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणच्या 2 रेषा गेलेल्या आहेत. म्हणजे 2 रेषा कमी होत आहेत. मग आता तिसऱ्या आकृतीमध्ये 2 रेषा गेल्या म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये 2 रेषा जाणार आहेत. मग 2 रेषा कुठे गेलेल्या आहेत? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणच्या 2 रेषा गेलेल्या आहेत. आणि उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. 4 चालणार नाही, यातल्यात एकदम गेलेत. 1 चालणार नाही, यामध्ये फिरवलेली आकृती, यात काही गेलेलं नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजून घ्या. प्रत्येक गोष्टीवर विचार करा. चला पुढील प्रश्नाचं उत्तर काढा. पुढील प्रश्न सोडवा. पहा एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. अधिकचं चिन्ह पहा. पहिल्या आकृतीमध्ये शेवटला होतं. दुसऱ्या आकृतीमध्ये ते 1 नंबरला गेले. या अधिकचं चिन्ह दुसऱ्या आकृतीमध्ये 1 नंबरला गेलं. त्यानंतर 2 नंबरला गेलं. म्हणजे आता 3 नंबरला शेवटला अधिकचं चिन्ह पाहिजे. याच्यावरनं 3 नंबरचा पर्याय कट होईल, 4 नंबरचा पर्याय कट होईल. आता या दोघांमध्ये फरक काय आहे? गुणिलेचं चिन्ह किंवा बरोबरचं चिन्ह, या दोन्हीमध्ये फरक आहे. मग कोणतंही एक पहा. ही पहिल्या आकृतीमध्ये पहा गुणिलेचं चिन्ह 1 नंबरला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये 2 नंबरला. तिसऱ्या आकृतीमध्ये 3 नंबरला. म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये 1 नंबरला पाहिजे. तर उत्तर पर्याय क्रमांक 4 2 येईल. काय होते? शेवटचं चिन्ह आहे ते पुढे येते. शेवटला इथं गुणिलेचं चिन्ह आहे ते 1 नंबरला येणार. येते का लक्षात? पहा, समजून घ्या व्यवस्थित. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. पुढील प्रश्न सोडवा. पुढील प्रश्नामध्ये पहा यामध्ये चिन्ह आहेत. चिन्हांमध्ये बदल होत आहेत. एका चिन्हावर लक्ष केंद्रित करा. पहा पहिल्याच्यामध्ये भरले मोकळा वर्तुळ वरती होता. दुसऱ्या आकृतीमध्ये तो खाली गेला. तिसऱ्या आकृतीमध्ये मध्ये आलेला आहे. चौथ्या आकृतीमध्ये तो वरती असणार आहे. ओके, ते मोकळा. आता तो काय झाला आहे? तिसऱ्या आकृतीमध्ये भरलेला आहे. पहा म्हणजे भरलेला, याचा अर्थ काय होते? मधला आकार भरलेला आहे. इथे मधला भरलेला आहे म्हणजे इथं मधलं जे चिन्ह येणार ते भरलेलं असणार आहे. कोणतं येणार आहे पाहू आपण. ओके, दुसऱ्या चिन्हाकडे पाहू आपण. पहा या ठिकाणी मोकळा चौकोन आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तो वरती सरकलेला आहे आणि काय झालं आहे? भरलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा वर सरकलेला आहे म्हणजे मोकळा आहे. चौथ्या आकृतीमध्ये तो कुठं असणार आहे? शेवटला असणार आहे आणि मोकळा असणार आहे. फक्त मधली चिन्ह भरलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी मोकळा गोल पाहिजे, या खाली मोकळा चौकोन पाहिजे. मोकळा गोल आणि मोकळा चौकोन याच्यावरनं पाहिलं तरी पर्याय क्रमांक 1 उत्तर येत आहे. म्हणजे एका गोष्टीवरनं पाहिलं, पर्याय कट केला तरी चालू शकतं. गोलावरनं आपण पाहिलं असतं. गोल पहिल्यांदा आहे, नंतर तो शेवटला गेला, नंतर तो मध्ये आला, नंतर वर येणार. याच्यावरून उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 येत होतं. पण आपण अजून एक गोष्ट पाहिली. 2 गोष्टीचं जेव्हा एका गोष्टीवरून उत्तर निघतं तेव्हा कन्फर्म करण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट बघणं गरजेची असते. कारण आपल्याला इथे मार्क जाणार आहेत आपले, त्यामुळे गडबड करायची नाही. वेळेचा आपल्याला पेपर सोडवण्यासाठी 2 तास वेळ असतो. 2 तासामध्ये बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न असतात. हे जर सोडवण्यासाठी टाईम लावून बघितलं तर 40 मिनटं खूप होतात. म्हणजे राहिलेला आपल्याला 80 मिनटं आहेत. 2 तासाचा वेळ आहे 120 मिनटाचा. मग त्यातले 80 मिनटं आपल्याला गणित आणि भाषेसाठी असतात. म्हणजे एका मिनिटाला एक प्रश्न या गतीनं आपण अगदी आरामात सोडवू शकतो. चला पुढील प्रश्न पहा. आता पहा यामध्ये त्रिकोणी चांदणी, यात चौकोनी चांदणी आहे.
यात 3 कोण असणारी, यात 4 कोण असणारी, यात 5 कोण असणारी, म्हणजे आता 6 कोण असणारी चांदणी. आता याच्यावरनं पहिला पर्याय कट होईल, तिसरा पर्याय कट होईल. आता दुसरा आणि चौथा यात फरक काय आहे? तर आतमध्ये रेषा आहेत, यात आत रेषा नाही आहेत. मग आपल्याला रेषा आहेत का? जर रेषा असत्या तर याच्यामध्ये दाखवल्या असत्या. पहिल्या याच्यामध्ये आहेत का रेषा आतमध्ये? नाही आहेत. याच्यामध्ये आहेत का आतमध्ये? नाही आहेत. मग याच्यामध्ये आतमध्ये चालतील का? नाही. त्यामुळे चौथा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा बारकाईने, उत्तर तयार करा, उत्तर सोडवा. झालं का पहा? चला एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करूया. बाणाकडे फक्त बाण पहा, तिरका आहे, सरळ झाला, पुन्हा तिरका झाला, म्हणजे किती अंशात फिरला? 45 अंशात फिरला. कोणत्या दिशेने फिरला? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरला प्रतिघटीवर. म्हणजे आता आहे तो या पद्धतीनं होईल. या पद्धतीनं याच्यावरनं पहा पहिला पर्याय कट होतो, तिसरा कट होतो, चौथा कट होतो. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार. आता यातला गोल पाहिला तर गोलामधलं टिंब पाहिलं तर ते बाणाबरोबर तेही फिरत आहे. म्हणजे हा गोलामध्ये या ठिकाणी वरती येणार आहे आणि या पद्धतीनं बाण असणार आहे. हे उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न सोडवा. चला पटपट पटपट, एका मिनिटाला एक प्रश्न या गतीनं होतोय आपला, अडचण नाही आहे. चला पुढील प्रश्न. आता हे चौकोन सगळेच्या सगळे कोणावरती उभे आहेत, त्यामुळे कुठेही आपल्याला पर्याय चौकोनावरून कट होत नाही. आता फुलीकडे लक्ष द्या. एका वेळेस एकच गोष्ट पाहायचं. पहिल्या आकृतीमध्ये वरती फुली आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये खाली गेली, तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा वर आली, चौथ्या आकृतीमध्ये खाली जाणार. खाली फुली असणारा त्याच्यावरनं पर्याय कट करा. पहिला पर्याय कट होतो, तिसरा कट होतो, चौथा कट होतो. गोलावरनं पाहिलं तर पहिल्या आकृतीमध्ये खाली गोल आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये वर आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये खाली आहे, चौथ्या आकृतीमध्ये वर असणार आहे. याच्यावरनं कोणतं उत्तर येते? पर्याय क्रमांक 2. एवढं सोपे प्रश्न असतात, फक्त आपल्याला गती पाहिजे सोडवण्यासाठी. चला पुढल्या प्रश्नाचं उत्तर तयार करा. चला जातं बरोबर. ओके. काय बदल झालेला आहे पहा. पहिल्या आकृतीमध्ये 3 रेषा आहेत, त्यामध्ये काय झालं? दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी एक रेष वाढली, म्हणजे कुठे वाढली? खाली वाढली. तिसऱ्या आकृतीमध्ये वरती वाढली, चौथ्या आकृतीमध्ये काय होणार आहे? खाली वाढणार आहे. मग खाली कोणीकडे? इकडे वाढू शकते किंवा इकडे वाढू शकते, कोणीकडे वाढेल. मग पहा बरं, हे कुठल्या आकृतीमध्ये आहे? हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणजे एक फक्त रेषा वाढत जायची. रेषा मोजल्या तर त्याच्यावरनं कळतं, किंवा त्याच्यामध्ये बारकाईनं पाहिलं, आकार पाहिलं तर ते लक्षात येतं. कुठे आकार बदललेला नाही, त्यामुळे आकार बदलायचा नाही. आकार न बदलता तुम्हाला उत्तरापर्यंत पोचता येतं. चला पुढील प्रश्न घेऊया आपण. पुढील प्रश्नामध्ये पहा बाहुली आहे, त्या बाहुलीकडे लक्ष द्या. बाहुलीमध्ये काय बदल होतो तो समजून घ्या. बाहुलीचं तोंड आहे पहिल्या आकृतीमध्ये, म्हणजे एक प्रकारे तो बाण आहे असं समजा, काय हरकत नाही आहे. पहिल्या आकृतीमध्ये इकडे तोंड आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये खाली आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये उजवीकडे आहे, म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये वर होणार आहे. याच्यावरनं दुसरा पर्याय कट होणार आहे. नंतर याचे पाय बघितले पहा. आता जेव्हा एक पर्याय कट झाला तेव्हा राहिलेले याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे काय फरक आहे, म्हणजे काय बघितलं पाहिजे. आता पाय म्हटले तर इथं सारखेच पाय आहेत, इथे सारखेच पाय आहेत, इथे सारखेच पाय आहेत. मग पायाचं बघत बसायचं का? नाही. तर फरक कुठे आहे? हातामध्ये फरक आहे. पहिल्या आकृती पहा, पहिल्या पर्यायामध्ये हात खाली आहे, हात खाली आहे. दुसऱ्यामध्ये काय आहे? डावा हात वर आहे, उजवा हात खाली आहे. तिसऱ्यामध्ये काय आहे? उजवा हात वर आहे, डावा हात खाली आहे. मग आपल्याला पहा काय झालेलं आहे. पहिल्या आकृतीमध्ये दोन्ही हात वर आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे? कोणता हात? उजवा हात. म्हणजे आकृती जर तुम्ही हे केली, लक्षात घ्या, फिरती आकृती, उजवा हात खाली झालेला आहे. आता पुन्हा काय झालेलं आहे? पुन्हा आकृती फिरली, उजवा हात जो खाली केला होता तो पुन्हा वर केलेला आहे. म्हणजे आता काय होणार आहे?
याच्यामधनं जी ही उभी, पहा ही रेषा उभी आहे, पहा रेषा फक्त उभी आडवी, हाताची उभी आडवी होणार आहे. ओके. आता याच्यामधलं पहा, हाताकडे पहा, हाताकडे दोन्ही हात वर आहेत. या ठिकाणी उजवा हात खाली गेला, पुन्हा दोन्ही हात वर झाले, म्हणजे आता काय होणार आहे, डावा हात खाली जाणार आहे. मग डावा हात म्हणजे कोणता, हा हात. आता पहिल्यांदा पहा की पहिल्या दोन्ही हात वर आहेत, दुसऱ्यामध्ये काय झाला, उजवा हात खाली झाला, पुन्हा वर झाला. म्हणलं पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये दोन्ही हात पुन्हा वर केले, म्हणजे आता कुठला हात केला पाहिजे खाली, डावा हात खाली केला पाहिजे. त्यामुळे उत्तर कोणतं येणार आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. व्यवस्थित समजून घ्या. असं नाही होणार दोन्ही हात वर आहेत, उजवा घेतला खाली, पुन्हा दोन्ही हात वर, उजवाच घेतला खाली, नाही. दोन्ही हात वर, उजवा हात खाली, दोन्ही हात वर, डावा हात खाली, असा तो क्रम लावणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये तयार करा उत्तर माझ्या अगोदर, तुमचं पूर्ण झालेलं असलं पाहिजे सोडवून. पहा या ठिकाणचा त्रिकोण पहा, या त्रिकोणाकडे लक्ष द्या. त्रिकोणाचा पाया कुठे आहे हे लक्ष द्या. पहा पहिला त्रिकोणाचा पाया वरच्या रेषेबरोबर आहे, दुसरा आकृती तो उजव्या बाजूच्या रेषेबरोबर आहे, तिसरा आकृती तो खालच्या रेषेबरोबर आहे, चौथ्या आकृती तो डाव्या बाजूच्या याच्याबरोबर पाहिजे. त्याच्यानं कोणताही पर्याय कट होत नाही. आता टिंबाकडे लक्ष द्या. टिंब कुठे आहे, हा टिंब पहिल्या आकृतीमध्ये मोकळा आहे, दुसऱ्यात भरीव आहे, तिसऱ्यात मोकळा, चौथ्यात भरीव पाहिजे. त्याच्यावरनं पहिल्या दुसरा पर्याय कट होतो. आता टिंबाच्या जागा पहा. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे, तो या ठिकाणी गेला म्हणजे किती अंशात फिरला हो, हे अंशात्मक अंतर मोजा. हे अंशात्मक अंतर मोजा, हे 135 अंश होतं. हे समजून घ्या. पुन्हा पहा याच्यावरती मी आकृती याच्यावरती काढून दाखवतो. पहिल्या आकृतीमध्ये जर या ठिकाणी टिंब धरला तर तो दुसऱ्या आकृतीमध्ये पहा इथनं इथे गेला असता 45, इथे 90 अंश, म्हणजे इथे गेलेला आहे म्हणजे 135 अंश. दुसऱ्यातनं तिसऱ्यात 135 अंश गेलेला आहे का, पुन्हा पहा या ठिकाणावरनं या ठिकाणी गेला 45, या ठिकाणी गेला 90, या ठिकाणी गेला 135 अंश. गेलेला आहे का, गेलेला आहे. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 अंश. मग आता तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये पुन्हा 135 अंशामध्ये फिरणार आहे. मी इथून पहा इथे 45, 90, 135 अंश. या ठिकाणी पाहिजे आपल्याला. तो कोणत्या आकृतीमध्ये आहे पहा, तो पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. जी या पद्धतीनं जर आपण विचार केला तर सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित समजतात. प्रत्येक प्रश्नामध्ये गाळणी पद्धत, पर्यायकट पद्धत जाणीवपूर्वक आपण वापरतो, त्यामुळे कोणताही प्रश्न आपला चुकत नाही. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये.